आता बरं झालं बाळासाहेब ठाकरेंचा विषय निघाला तर बाळासाहेब ठाकरेंवर दोन शब्द बोलून घेऊ। जेव्हा सुनील दत्त वारले होते तेव्हा मी मुंबईमध्ये लोकसभेची निवडणूक लढवली, जे उपचुनाव होता वायव्य मुंबई लोकसभा। तर वायव्य मुंबई लोकसभेचा उमेदवार असताना चौका चौकात भाषण दिली साहेब, चौका चौकात बाळासाहेब ठाकरेंच्या घराजवळ जाऊन भाषण दिलं आणि बाळासाहेबांना म्हणलं की बाळासाहेब, मरण्याच्या अगोदर तुम्ही त्या समाजाची माफी मागा ज्या समाजाचे पुतळे फोडू फोडू तुम्ही सत्तेवर आलात। जाहीरपणे म्हणलं होतं साहेब त्यांच्या घराजवळ। तेव्हा ते जे दिवंगत कोण मधुकर दादा सरपोतदार त्यांचे उमेदवार उभे होते, त्यांच्या घराजवळ जाऊन मी भाषण बोललो। बांद्र्याचं भाषण माझं पोलिसांनी त्या वाकी टाकीवरून कंट्रोल रूमला रेकॉर्ड केलं होतं की जितेंद्र राऊत काय काय बोलते। चांगले 25-25, 30-30 पोलिसाचा गराजा राहायचा। निवडणूक आयोगाची 2-2 कॅमेरे एक शब्द टिपत होती। तेव्हा मायावतीनं ब्राह्मणांची मेळावे घेणं सुरू केलं होतं, समतेऐवजी समरसता शब्द लिहिणं सुरू केलं होतं। तेव्हाच तो आपला हा लालकृष्ण अडवाणी पाकिस्तानला जाऊन जिन्नाच्या मजारवर डोकं टेकवून जिन्नाला सेक्युलर म्हणाला होता। तेव्हाच मनमोहन सिंगांनी ब्लू स्टार ऑपरेशनच्या बाबतीत सिखांची माफी मागितली होती। मी म्हणलं की मनमोहन सिंग सिखांची माफी मागत आहेत, मायावती 85 विरुद्ध 15 फॉर्म्युला सोडून ब्राह्मणांचे मेळावे घेत आहे, समता सोडून समरसता स्वीकारलेली आहे। तिकडे अडवाणी जिन्नांना सेक्युलर म्हणत आहेत। मग बाळासाहेब, तुम्ही त्या लोकांची माफी मागून घ्या ज्यांचे पुतळे फोडू फोडू तुम्ही सत्तेवर आलात। जर बाळासाहेबाच्या शिवसेनेने बाबासाहेबाचे पुतळे जर फोडले नसते तर शिवसेना आयुष्यात कधी सत्तेवर आली नसती। ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांचा विरोध केला ते या देशात मोठे झाले। अरुण शौरींनी बाबासाहेबांच्या विरोधात लिहिलं, केंद्रात मंत्री झाला। अशी शेकडो उदाहरण देत आहेत। बाबासाहेबांच्या विरोधात बोला आणि पद मिळवा।